नमस्कार. 1 चमचा तूप आणि 1 चमचा पाणी वापरून आपण हा पदार्थ करणार आहोत. तो तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही नक्की बघा. तर इथे मी एक रताळ घेतले, म्हणजे मोठ्या आकाराचं आणि एक छोट्या आकाराचं. त्याची साल काढून घेतली चाकूने. सहज तऱ्हेने तिच्या साल निघते. तुम्हाला काढायची नसेल तर काढू नका. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कापा करायच्यात. मीडियम आकाराच्या कापा बनवायच्या. जास्त जाड पण नको आणि जास्त पातळ पण नको, कारण चिटकणार कढईला त्याच्यामुळे. तरी ते मी 1 चमचा, त्याच्यापेक्षा 1 चमचापेक्षा थोडं कमीच असेल. तर तुम्ही जेवढा कापा, म्हणजे जेवढ्या रताळ्याचं बनवत तेवढं तुम्ही वापरू शकता. तूप तुमच्या आवडीनुसार, तूप तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त टाका. इथे मी 1 चमचा तूप टाकलं आहे आणि याला चांगलं परतले. परतल्यानंतर लगेचच याचा कलर चेंज होतो बघा, पिवळसर होतं एकदम मस्त असा. एक वाफ काढायचे 1 मिनिटभर, कारण थोडंसं अर्धकच्चं होऊ द्यायचं, त्याला मऊ होऊ द्यायचं आहे. आणि इथे मी अर्धी वाटी गूळ टाकला आहे. तुम्ही याच्याऐवजी साखर किंवा खडीसाखर वापरली तरी चालेल, पण मला वाटते बेस्ट ऑप्शन म्हणजे गूळच असेल. तर इथे मी अजून 1 चमचा पाणी टाकते, म्हणजे 1 चमचा तूप आणि 1 चमचा पाणी. आता हे टाकून एक वाफ काढणार आहे आणि नंतर ते परतायचं आहे ना. याच्यात मी आता एक वेलची पूड आणि एक म्हणजे थोडीशी जायफळ खिसून टाकणार आहे. याच्या अगोदर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा तळून, म्हणजे तुपामध्ये तळून त्याच्यात टाकू शकता. आता इथे मी ड्रायफ्रूट हे काय टाकले नाहीत, पण ड्रायफ्रूटने सुद्धा एकदम छान टेस्ट लागते. तर इथे चांगलं मऊ शिजलेलं आहे. अजून अर्धा मिनिट मी इथे शिजवणार, कारण गुळातला जो अंश आहे तो त्या रताळ्यात जायला पाहिजे. आणि एकदम बालुशाही, म्हणजे गुलाबजामुनासारखं हा पदार्थ लागतो बरं का. तुम्ही नक्की एकदा करून बघा. तर इथे मी वेलची एकच टाकले आणि थोडंसं जायफळ किसून टाकले आणि परतायचं आहे. आणि अजून अर्धा मिनटं ह्याला परतून शिजू द्यायचं आहे. जास्त म्हणजे जो गूळ आहे का, जो जास्त कडक नाही व्हायला पाहिजे, असा लवचिक व्हायला पाहिजे. तुम्ही जर पाण्यात टाकून बघितला तर इथे थंड झाल्यानंतर मी हे खायला घेतलं, म्हणजे कोमटच आहे. तर ड्रायफ्रूटने सुद्धा मस्त लागते. आता मुलांना तर आवडलं होतं पिहूला. तुम्हाला कसं लागलं, तुम्ही केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा पदार्थ तुम्ही बनवला आहे का, किंवा डायरेक्ट काय करतात की एक जे रताळ आहे का त्यातच गूळ टाकून शिजवते, ते पण मस्त लागते पाण्यात, पण त्याला जरा वेळ लागते. ह्याला 10 मिनटंच लागली मला बरोबर. आता हे जे आहे का, हे पूर्ण मुरले, कारण हा पातळ काप आहे आणि हा माझ्याकडून थोडासा जाड झाला आहे. हा मुरला नाही बघा, म्हणजे शिजला आहे पूर्ण, पण जो गूळ आहे त्याच्यात गेला नाही. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. तोपर्यंत हरी विठ्ठल.